आणि घरातल्या मंदिरातली रोषणाई. तर हा आहे महाशिवरात्री स्पेशल व्लॉग. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे या नवीन व्लॉगमध्ये. तर आज महाशिवरात्रीमुळे मी माझ्या घरातल्या मंदिरामध्ये महादेवाची पूजा करण्याचं ठरवलं होतं. पिंडीचा अभिषेक करण्यासाठी मी आधी पाणी, दूध आणि मग दही अशा तिन्ही गोष्टींनी मस्त अभिषेक करून घेतला. आणि शिवरात्रीनिमित्त मी छान असं मंदिरामध्ये डेकोरेशनसुद्धा केलेलं होतं. मंत्र म्हणत म्हणत मी आधी दुधाने अभिषेक करून घेतला आणि त्यानंतर पाण्याने सुद्धा अभिषेक करून घेतला. अभिषेक करताना मी नमः पार्वतीपतये हर हर महादेव या मंत्राचा उच्चार करत होते आणि मग दह्याने सुद्धा मी अभिषेक करून घेतला. त्यानंतर साध्या पाण्याने अभिषेक करून पिंडीला स्वच्छ धुवून घेतलं आणि मग मी देवाऱ्यामध्ये पिंडीला स्थापित केलं. हिंदू धर्मामधले हे सगळेच सण आपल्या घरामध्ये एक नवीन ऊर्जाच घेऊन येत असतात. त्यानंतर मी आजूबाजूला असलेल्या ज्या पंत्या आहे त्या छानपैकी प्रज्वलित करून घेतल्या. त्यामुळे मंदिरामध्ये काहीतरी वेगळीच ऊर्जा निर्माण व्हायला मदत झाली. महाशिवरात्र असल्यामुळे सगळ्याच मंदिरांमध्ये भरपूर गर्दी राहते. त्यामुळे मी हा उत्सव माझ्या घरामध्येच सेलिब्रेट करण्याचा प्रयत्न करते आणि तेवढीच आपल्याकडनं काहीतरी सेवाही घडते. मंत्रोच्चारांमुळे घरातली पॉझिटिव्ह एनर्जी वाढण्यासाठी सुद्धा मदत होते. त्यानंतर शिवलिंगावर मी हळद कुंकू समर्पित केलं आणि मग पांढरी फुलं आणि काही बेलपत्रही समर्पित केली. त्या महाशिवरात्रीच्या दिवशीच शिव आणि शक्ती यांचा मिलाप झाला होता. माता पार्वतीने अनेक वर्ष तपश्चर्या करून आणि बराच काळ वाट पाहिल्यानंतर महादेवाला या शिवरात्रीच्या दिवशीच स्वतःसाठी वर म्हणून नेमलं होतं आणि त्यामुळेच महाशिवरात्रीला विशेष असं महत्त्व दिलं गेलं आहे. मध्ये मध्ये राया येऊन बघत होता की पूजा कशी चालू आहे. त्यानंतर मी चांगल्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घेतला. धूप आणि अगरबत्तीमुळे संपूर्ण घर प्रसन्न व्हायला मदत झाली. पूजा झाल्यानंतर मी शिवस्तुतीचा जाप करत पिंडीवर अभिषेक करणार होते. शिवस्तुतीचा नित्यजप केल्यामुळे आपल्याला मानसिक ताणतणावापासून मुक्ती मिळते. तसंच आपल्याला शारीरिक आजार असतील तर तेही दूर व्हायला मदत होते. त्यासोबतच नकारात्मक ऊर्जेपासून सुद्धा संरक्षण व्हायला मदत होते. शिवस्तुती तोंडीपाठ नसल्यामुळे मी मोबाईलचा आधार घेत एक एक कडवं पार करत शिवस्तुती पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होते. राजस्वामी चैतन्यरूपी शिवसौख्यनामी शिनलोलयाळा बहुसाल भारी तुझवीन शंभो मज कोण तारी. शास्त्राभ्यास नको, श्रुती पढू नको, तीर्थास जाऊ नको, योगाभ्यास नको, व्रते मख नको, तीव्र तपेती नको, काळाचे भय मानसी धरू नको, दुष्टास शंभू नको, ज्याची आस्मरणे तरती तो शंभू तू सोडू नको. इति श्री शिवस्तुती. ओम नमः पार्वतीपतये हर हर महादेव. महादेवांना प्रसन्न करण्यासाठी शिवस्तुतीचं पठण हे नेहमी करणं अतिशय उपयोगी असतं. त्यामुळे मीही माझ्या वतीने ही एक सेवा महादेवांच्या चरणी अर्पित करते. छान असं भक्तिमय वातावरण घरात निर्माण झालेलं होतं आणि त्यानंतर पूजा केली मम्मी पप्पांनी, म्हणजेच माझ्या सासू सासऱ्यांनी. ते दोघं मिळून पूजा करत होते आणि मध्ये मध्ये रायाला आवाजही देत होते. पण संडे असल्यामुळे रायाचं पूर्ण लक्ष मोबाईलमध्येच होतं.
पूजा झाल्यानंतर आरतीला सुरुवात केली. फायनली आरती झाल्यानंतर आमची आजची पूजा संपन्न झाली. असा हा महाशिवरात्रीचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला ग्रो होण्यासाठी मदत करा. बाय.